2 मार्च 2024 मध्ये शूटिंगला सुरुवात झाल्यानंतर काल रामायण पहिला पार्टचा टीजर लॉन्च झाला आणि सगळीकडे या पिक्चरची चर्चा सुरू झाली. पहिल्या 12 तासांमध्येच या टीजरला जवळपास 6.34 मिलियन व्ह्यूज भेटले, तर आतापर्यंत 4.8 लाख लाईक्स भेटले. 3 मिनिटाच्या या टीजरमध्ये तगडे व्हीएफएक्स, तगडी स्टारकास्ट आणि शेवटच्या काही क्षणांमध्ये श्रीराम आणि रावण यांना दाखवलं गेलं आहे. नमस्कार, मी संकेत आणि चर्चा करूया रामायणा पार्ट 1च्या काही तगडे पॉइंट्स. त्याच्यामध्ये मग व्हीएफएक्स असेल किंवा त्याचे तगडी स्टारकास्ट आणि म्युझिक असेल. तर या पिक्चरचे डायरेक्टर नितीश तिवारी असून यांच्या नावावर सुद्धा काही तगडे पिक्चर्स आहेत. यामध्ये भूतनाथ रिटर्न्स, चिल्लर पार्टी, बवाल, छिछोरे आणि दंगल असे काही जबरदस्त पिक्चर त्यांच्या नावावरती आहेत. या पिक्चरमध्ये 2017 मध्ये दंगल या चित्रपटासाठी त्यांना बेस्ट डायरेक्शनचा अवॉर्ड भेटला होता, तर छिछोरे या सिनेमासाठी त्यांना बेस्ट हिंदी पिक्चरचा अवॉर्ड भेटला होता. यानंतर विषय येतो स्टारकास्टचा. श्रीरामाच्या भूमिकेसाठी रणवीर कपूरची, तर रावणाच्या भूमिकेसाठी केजीएफ स्टार यश शिवर्णी या पिक्चरमध्ये लागली आहे. सीतामाताच्या भूमिकेसाठी साई पल्लवी, लक्ष्मणाच्या रोलसाठी रवी दुबे, हनुमान यांच्या भूमिकेसाठी सनी देओल्स आणि मंदोदरीच्या भूमिकेसाठी काजल अग्रवाल, दशरथ यांच्या भूमिकेसाठी अरुण गोविल यांची वर्णी लागली आहे. अशी तगडी स्टारकास्ट या पिक्चरमध्ये घेण्यात आली आहे. नंतर विषय येतो तो म्हणजे व्हीएफएक्सचा. व्हीएफएक्स साठी DNEG या कंपनीने या पिक्चरसाठी व्हीएफएक्स तयार केले आहे. DNEGच्या नावावरती आतापर्यंत या क्षेत्रामध्ये 8 अवॉर्ड्स आहेत. यामध्ये ड्यून पार्ट 2, गॉडझिला वर्सेस कॉंग, इन्स्पेक्शन्स, इंटरस्टेलर्स, ब्लेड रनर अशा काही जबरदस्त पिक्चरचा यात समावेश आहे. यानंतर विषय येतो तो म्हणजे म्युझिकचा. या पिक्चरला म्युझिक हॉलिवूडचे गाजलेले म्युझिशियन हन्स झिमर आणि भारतीय म्युझिशियन्स AR रहमान यांनी दिले आहे. हन्स झिमर यांच्या नावावर सुद्धा तगडे पिक्चर्स आहेत, जसे की द लायन किंग, ग्लॅडिएटर, इन्सेप्शन्स, इंटरस्टेलर, द डंकर्क अशी काही तगडे पिक्चर त्यांच्या नावावरती आहेत. याच्यामध्ये 1995 मध्ये द लायन किंग यासाठी त्यांना बेस्ट ओरिजिनल स्कोर साठी ऑस्कर मिळाला होता, तर 2022 मध्ये ड्यून चित्रपटासाठी बेस्ट ओरिजिनल स्कोर म्हणून त्यांना ऑस्कर दिला होता. आणि AR रहमान यांचा विषय काही बोलायलाच नको. याच्यानंतर विषय येतो तो म्हणजे स्टोरीचा. रामायणाची खरी कथा ही श्री महर्षी वाल्मिक ऋषी यांनी लिहिली होती, पण या चित्रपटाचे रायटर नमित मल्होत्रा आणि श्रीधर राघवन हे आहे. आता हे या स्टोरीला किती न्याय देणार हे पिक्चर रिलीज झाल्यानंतरच आपल्याला कळेल. रामायण हे 2 पार्ट मध्ये येणार असून रामायणाचा पहिला पार्ट दिवाळी 2026 ला रिलीज होणार आहे, तर याचं साधारणपणे बजेट 900 करोडच्या घरात आहे. तर दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये रिलीज होणार असून याचं बजेट साधारणपणे 700 कोटीच्या घरात आहे. या पिक्चरचे प्रोड्युसर हे नमित मल्होत्रा असून को प्रोड्यूस बाय केजीएफ स्टार यश करणार आहे. एकंदरीतच सगळ्यात मोठी पॅन इंडिया स्टारकास्ट, तसेच जबरदस्त व्हीएफएक्स आणि त्याच्यानंतर गाजलेले अवॉर्ड्स विनिंग संगीतकार आणि बक्कळ पैसा या पिक्चरला किती न्याय देणार हे आपल्याला पिक्चर बघून झाल्यानंतरच कळेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.